मनुष्याला मनुष्य घडवणं हे शिक्षणाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून मला पालकांना सांगायचं आहे, मला माता पालकांना सांगायचं आहे की आईला मूल किती सुंदर दिसावं याच्यासाठी तिची धडपड असते. मूल सुंदर दिसावं का मूल सुंदर असावं याचं पृथक्करण करण्याची ताकद माता पालकांच्या मध्ये असली पाहिजे. माझं मूल सुंदर दिसावं याचा जो तिचा अट्टहास चाललेला असतोय, याहीपेक्षा माझं मूल सुंदर असावं, माझं मूल सुंदर घडावं याच्यासाठी माता पालकांचा अट्टहास असला पाहिजे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना कॉन्व्हेंटच्या शाळेत दाखल केलं नव्हतं, इंग्लिश मीडियम मध्ये दाखल केलं नव्हतं, परदेशामध्ये दाखल केलं नव्हतं, कुठली अकॅडमी मध्ये दाखल केलं नव्हतं. फक्त छत्रपती शिवबाला त्याची जडणघडण करत असताना त्याच्या मनाच्या रजोपटलावरती योग्य अशा प्रकारचे संस्कार केले होते. माय बाप हो, तुमच्या मुलाला डॉक्टर जरूर बनवा, माय बाप हो तुमच्या मुलाला इंजिनियर जरूर बनवा, माय बाप हो तुमच्या मुलाला वकील जरूर बनवा, माय बाप हो तुमच्या मुलाला लोकप्रतिनिधी जरूर बनवा. पण हे सगळं बनवताना त्याला पहिल्यांदा चांगला माणूस घडवा, चांगला माणूस बनवा. याच्यातलं काहीही तुमचा मुलगा झाला आणि जर माणूसच झाला नाही तर त्याच्या होण्याला अर्थ नाही. म्हणून शिक्षणाचं अंतिम ध्येय काय आहे तर तो आदर्श माणूस बनला पाहिजे. कुटुंब, समाज आणि राष्ट्र कुठं घडता? डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे. काय सांगतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम? अरे मुलांना घडवायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? मुलांना घडवणं म्हणजे नेमकं काय असतं? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगतात, अरे मुलांना घडवायचं म्हणजे काहीच करायचं नसतं, तर काय करायचं असतं तर विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये सन्मार्ग शोधायचा असतो. त्याच्या अंतःकरणात सन्मार्ग शोधला की त्याच्या चरित्रामध्ये सुंदरता येते, त्याच्या चरित्रात सुंदरता आली की त्याच्या कुटुंबामध्ये सुसंवाद येतो, आणि त्याच्या कुटुंबात सुसंवाद आला की त्याच्या देशामध्ये सुव्यवस्था येते, आणि देशात सुव्यवस्था आली की जगामध्ये शांती राहते. विद्यार्थ्याच्या अंतःकरणातल्या सन्मार्गाचा आणि जगातल्या शांतीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणून मार्कांची टक्केवारी हे